नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नागरिकशास्त्राला परत एकदा सुरुवात करतोय. प्रथम सत्रामध्ये आपण याची 3 प्रकरणं पाहिलेली होती आणि जे चौथं प्रकरण आहे त्याला आपण आज सुरुवात करतोय. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपण मागच्या तासाला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हे प्रकरण पाहिलेलं होतं. आय होप सर्वांना ते प्रकरण आवडलं देखील असेल आणि सर्वांनी त्याचा स्वाध्याय देखील सोडवला असेल. आता आपण चौथ्या प्रकरणाला नागरिकशास्त्राला सुरुवात करूया. चौथ्या प्रकरणाचं नाव आहे आपले मूलभूत हक्क. आणि मग यामध्ये परत भाग 1 आणि भाग 2 अशी दोन म्हणून आपण की याच प्रकरणाचे भाग केलेले आहेत. आता मूलभूत हक्क म्हणजे काय ही संकल्पना अगदी सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया. आपण नेहमी हा शब्द प्रयोग घरी देखील करतो, रागाने करतो, कधी गमतीने करतो, बरोबर ना? चिडल्यानंतर की माझा हक्क आहे हे करण्याचा. आपण नेहमी आपल्या हक्काची भाषा करत असतो. जसं आपण शाळेत जरी असो तरी ही माझी जागा आहे, हा बेंच माझा आहे, हे माझं आहे, बरोबर. आपण प्रत्येक ठिकाणी तो मीपणा दाखवतो आणि आपण प्रत्येक गोष्टीवरती आपण आपला हक्क दाखवत असतो. हक्क ही संकल्पना बेसिकली अगदी आपल्या पहिल्यापासून आहे. पण आता आपल्याला एक संविधानाच्या दृष्टिकोनातून हक्क म्हणजे काय ह्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. आता मूलभूत हक्क म्हणजे काय बघा, किंवा सुरुवातीला हक्क म्हणजे काय हे आपण घेत होतो की हक्क म्हणजे काय. तर अगदी साध्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं की आपल्या विकासासाठी आपले अंगी असणारे जे कौशल्य आहेत, आपल्या अंगी असणारी जी पात्रता आहे ती म्हणू आपण की त्याचा विकास होण्यासाठी जे जे एक वातावरण गरजेचं आहे त्या वातावरणाला हक्क असं आपण म्हणूया. बघा, व्यक्तीच्या विकासासाठी व्यक्तीमध्ये अंगभूत असणारी जी कौशल्य आहेत, व्यक्तीमध्ये अंगभूत असणारी जी पात्रता आहे त्याचा सर्वांचा काय व्हावा, विकास व्हावा. ती कौशल्य वाढावी, तिच्या अंगी असणारी पात्रता आहे तिच्यामध्ये वाढ व्हावी, किंवा त्या पात्रतेनुसार तिला बाहेरचं वातावरण मिळावं, याला काय म्हणूया आपण, हक्क म्हणूया. ते प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक आहे. आणि हे हक्क तुम्हाला आहेत म्हणूनच काय होतंय की तुमचा विकास होतोय, तुमच्या कौशल्य वाढताय, तुमच्या अंगी असणारे. जसं की एक एक्झाम्पल घेऊया आपण की समजा एखादा विद्यार्थी कॅल्क्युलेशन मध्ये खूप फास्ट आहे, तर त्याला एक त्याचा हक्क आहे की तो IT क्षेत्रामध्ये त्यानं जावं जर कॅल्क्युलेशन फास्ट आहे. एखादा विद्यार्थी असा असेल की त्याला आपण म्हणूया की बांधकामामध्ये रस आहे, तर स्थापत्य आपण म्हणतो इंजिनिअरिंगमध्ये त्यांना जावं त्याचा हक्क आहे. म्हणजे जी तुमच्या अंगी असणारी जी कौशल्य आहे, तुमच्या अंगी असणारी जी क्षमता आहे, तुमच्या अंगी असणारी जी पात्रता आहे तिचा विकास व्हावा म्हणजे काय, हक्क. आता हक्कामुळेच काय होतं, आता फक्त कौशल्य किंवा आपण म्हणूया पात्रता ह्याचाच आपण हे करू नये. म्हणजे या संदर्भाने फक्त आपण न पाहता काय करूया की अजून विस्तीर्ण किंवा अजून सर्व बाजूंनी हक्कांचा विचार आपण करूया. हक्क हे आपल्या प्रत्येकाच्या एक जगण्यासाठी सुद्धा गरजेचे आहे. एक तुम्हाला एक चांगलं जीवन मिळणं, एक म्हणून आपण तुमचं राहणीमान उंचावणं, तुमचं आरोग्य उत्तम असणं, तुम्हाला पर्यावरण उत्तम मिळणं, हा सुद्धा आपला एक हक्क आहे. तुम्हाला तुमच्या जीविताचं संरक्षण मिळणं, तुमच्या ज्या गरजा आहेत ते योग्य पद्धतीनं पूर्ण होणं, हा सुद्धा आपल्या प्रत्येकाचा काय आहे, हक्क आहे. आणि हे जे हक्क आहेत ते हक्क आपल्याला कोणी दिलेले आहेत, संविधानानं दिलेले आहेत. आता मूलभूत हक्काकडे आपण येऊया. मूलभूत हक्क म्हणजे काय की ज्या हक्कांचा समावेश आपल्या संविधानामध्ये आहे. मूलभूत, बेसिक ज्या हक्कांचा समावेश आपल्या कशामध्ये आहे, संविधानामध्ये आहे. संविधानामध्ये ते लिखित स्वरूपात आहे. जसं कारण आपल्याला नेहमी एक सवय आहे ना, आपण म्हणतो ही गोष्ट माझी, मी दुसरा विचारतो कशामध्ये तुझी, इथं काय तुझ्या बापाचं नाव लिहिलंय का, हे शब्दप्रयोग आपण करतो, किंवा हे तुझ्याच कशावरून. म्हणजे आता इथं आपण मूलभूत हक्क हे आपल्या संविधानामध्ये लिखित दिलेले आहे. म्हणजे जर कोणी ते डावलू शकत नाही, कारण संविधान हा आपला राज्य करताना आपलं ते आदर्श आपण म्हणूया एक लाईन आहे. आपल्या देशाचा राज्यकारभार आपला कशानुसार चालतो, संविधानानुसार चालतो, आणि संविधानानुसारच प्रत्येकाला वागावं लागतं. प्रत्येकाला तेच नियम अंगीकारणं बंधनकारक आहे, आपण देशाचे नागरिक आहोत म्हणून. आणि याच हिशोबाने बघा की जे हक्क आपल्या संविधानामध्ये लिखित स्वरूपात आहेत, लिखित स्वरूपामध्ये त्यांना अंतर्भूत करण्यात आलेला आहे, त्यांना मूलभूत हक्क असं म्हणतात. मग आता कोणकोणते मूलभूत हक्क आहेत. पहिला हक्क तुम्हाला फळ्यावरती लिहिलेला मी दिसेल की समानतेचा हक्क. आपण सर्वजण समान आहोत, ही भावना सुद्धा फार महत्वाची आहे. बघ, समानता जर नसेल, तुम्हाला समानतेची भावना, असमानतेची भावना किंवा विषमतेची भावना जर मनामध्ये निर्माण झाली तर तुम्हाला ती पाठीमागे घेऊन जाते. आपण जसं वर्गात सुद्धा बघा की मुलांच्या मध्ये भावना ही फार प्रगल्भ असते. सर अमुक विद्यार्थ्यालाच विचारतात, त्याची चौकशी करतात, मला विचारत नाही, त्याला जास्त मारत नाहीत, मला जास्त मारतात. म्हणजे ही विषमतेची भावना, ही असमानतेची भावना आहे, आणि ही भावना पाठीमागे घेऊन जाते. ही भावना मनामध्ये कलुषितपणा, द्वेष निर्माण करत असते.
आणि म्हणून संविधानाने समानतेचा हक्क सर्वांना दिलेला आहे. सर्व नागरिक समान आहेत. समानतेचा हक्क काय सांगतो बघा, की सर्व नागरिक समान आहेत. धर्म, जात, वंश, लिंग, संपत्ती यानुसार कोणत्याही दोन व्यक्तीमध्ये भेद केला जाणार नाही. बघा मी काय म्हणलं, समानतेचा हक्क काय सांगतो, धर्म असेल, वंश असेल, लिंग असेल, संपत्ती असेल, या कोणत्याही तत्वानुसार कोणत्याही दोन व्यक्तीमध्ये भेद केला जाणार नाही. म्हणजे बाबा ही या धर्माची आहे म्हणून हिला प्रमुख स्थान, तिच्याकडे पैसा जास्त आहे म्हणून हिला उच्च स्थान आहे का, असं नाहीये. हालाकी आता आपण हे सामाजिक दृष्ट्या मानतो, एखादी व्यक्ती खूप श्रीमंत असेल तर आपण त्याच्याकडे पाहण्याची नजर आपली वेगळी असते, पण हे आपल्या मनामध्ये असणारे भावना नाही. तुम्ही एसटी मध्ये कधी गेलाय तर, आणि असं तर नाही की ही जागा यांचा इन्कम बाबा वर्षाला 10 लाख रुपये ही सीट यांच्यासाठी राखीव, असं आहे का, नाही. म्हणजे धर्मानुसार नाहीये की बाबा ही सीट या जातीला, ही सीट त्या जातीला. एसटी मधलं उदाहरण सांगतो. आता तुम्ही म्हणाल की काही ठिकाणी रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे, पण ते कोणत्या तत्वानुसार आहे ते आपण पुढे बघूया. जे न्याय नावाचे जे तत्व आहे, न्याय काय सांगतो, तर न्यायाची संकल्पना वेगळी आहे. न्यायाची संकल्पना काय सांगते, की विषमता दूर करून प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी देणे म्हणजे न्याय. आणि न्याय यानुसार न्याय आणि समानता हे दोन वेगवेगळी तत्व आहेत. मी तुम्हाला म्हणले की तुम्ही इथंच म्हणसाल की कुठं समानता आहे, मग नोकरीमध्ये रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे. रिझर्वेशन म्हणजे आरक्षण आहे. तुम्ही एसटी मध्ये चढताना मी तुम्हाला सांगितले की जातीनुसार नाही, पण तुम्ही म्हणाल की मग स्त्रियांसाठी नेमकी ठराविक जागा आरक्षित असते. पण हे काय आहे, कारण मुळात न्याय ही संकल्पना काय सांगते, की जे पाठीमागे त्यांना पुढे आणायचं, व्यक्तीला विकासाची समान संधी. आणि मग स्त्रियांची आपल्या इथे असणारी स्थिती हालाकीची आहे म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल, त्यांच्यासाठी एक जागा ठेवलेली आहे. एसटी मध्ये काही जागा स्त्रियांसाठी आहे. म्हणजे जे महाग आहे त्यांना पुढे आणणं, याला न्याय असं म्हणतात. या समानतेचा संकल्पना कधी सुरू होते, की जसं मी तुम्हाला म्हणलं की अजून एक उदाहरण घेऊया, की समजा दोन व्यक्तींचं रनिंग सुरू आहे. रनिंग स्पर्धेमध्ये आपल्या किंवा पळण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेणारे काही व्यक्ती आहेत आणि त्यापैकी एक व्यक्तीच अपंग आहे. म्हणजे अपंग व्यक्तीला त्यांच्याबरोबर आणून ठेवणं याला न्याय म्हणता येईल का, नाही म्हणता येईल. त्या व्यक्तीची शरीर कोणाबरोबर पाहिजे, अपंग असते समजा बाबा काही पायानं, त्यात त्यांचे एक अपंगांच्या शर्यती असतील, दिव्यांग शब्द त्यांना मिळालेला आहे, त्याच्या शर्यतीत त्यांना पळायला लावणं हा त्याच्याविषयी न्याय झाला. मग त्याला जर इकडे आणायचं असेल तर बाबा त्याला काहीतरी थोडंसं, बाबा तो पाठीमागे जरी राहिला तर थोडीशी सवलत त्याला दिली पाहिजे. कारण आता इथं शर्यत जर तशी दिव्यांगाची नसेल तर त्याला जर इकडे कंपल्सरीच आपल्याला पळणाऱ्या मुलांच्या मध्ये करायचं असेल तर त्याला काहीतरी सवलत दिली पाहिजे. आणि ही सवलत म्हणजेच थोडक्यात काय, आरक्षण. कुबड्या म्हणायला हरकत नाही, म्हणजे मला वाईट वाटेल मी बोलतोय ते, पण एक थोडक्यात एक प्रकारे आपण म्हणूया की एक प्रकारे दिलेली ती सवलत आहे आणि ही न्याय तत्वानुसार आहे. समानता आणि न्याय या दोन्हीमध्ये कुठेही त्यांना एकत्र आणू नका. आता समानतेमध्ये अजून काय काय सांगता येईल, की अस्पृश्यता पालन. तुम्ही पाहतो की जाती व्यवस्थेचं पालन बरेच जण करतात आणि मग काही जे स्पृश्य अस्पृश्य आहेत, आपल्याकडे असणारे काही मागास जाती आहेत, त्यांना एक प्रकारे आपण म्हणूया की संरक्षण न्यायानुसार दिलेलं आहे. तुम्ही आपण समाजामध्ये सर्वजण समान आहोत ही भावना आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. आपण प्रत्येकानं जाती धर्म न पाहता, जाती धर्मानुसार आचरण न करता, इथं कशानुसार म्हणायचंय बघा मला, धर्मानुसार आचरण करणं वेगळं, धर्म मांडणं वेगळं, पण जातीनुसार एखाद्या व्यक्तीला हिणवणं वेगळं. अमुक अमुक जातीचा आहे म्हणून तशा पद्धतीनं त्या व्यक्तीला शब्दप्रयोग करणं, त्या व्यक्तीला कमी लेखणं हे वेगळं आणि हे चुकीचं आहे. तर अस्पृश्यता पालन करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. अस्पृश्यता पालन करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. समानतेच्या हक्कानुसार जर कोणी अस्पृश्यता पालन करत असेल तर तो गुन्हा आहे, लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा मी यामध्ये दिलाय बघा, विना चौकशी अटक. एखाद्या व्यक्तीवरती एखादा आपण म्हणूया गंभीर त्या व्यक्तीनं गुन्हा केलेला आहे आणि असं तो गुन्हेगार आहे, गुन्हेगार आरोप ज्याच्यावर केलाय तो आरोपी आणि गुन्हा सिद्ध झालाय तो गुन्हेगार. मग एखाद्या व्यक्तीवरती आरोप केलेला आहे की बाबा तिनं काय केलं, की बाबा तिच्याकडून अपघात झालेला आहे असं आपण म्हणूया आरोप केलेला. पण अगोदर काय केली पाहिजे, चौकशी केली पाहिजे. समजा अपघात झाला त्यावेळेला ती व्यक्ती तिथून गेली म्हणजे तिच्यामुळेच अपघात झाला असं म्हणू शकतोय का? एखाद्याला आपण म्हणूया की टेम्पो
चालकाने केला, खरंच त्याच व्यक्तीने तो अपघात केलेला आहे का, सगळ्या गोष्टीची काय झाली पाहिजे चौकशी. नाही तर मग तिथून टेम्पो चालवणारे किंवा 3-4 टेम्पो गेले मग सगळ्याला लगेच तुरुंगात टाकायचं का. अगोदर आपण काय केले पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे. आणि मग चौकशी करूनच मग जर तसं बाबा वाटत असेल, त्याची शक्यता असेल, तरच मग काय केली पाहिजे, अटक केली पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची विना चौकशी अटक करता येत नाही. विना चौकशी अटक कशाला करायची, मी तुम्हाला हे सांगितलं. एखादा गंभीर गुन्हा घडलेला आहे आणि गुन्ह्यामध्ये मग काय बाबा शक्यता आहे की ही व्यक्ती आरोपी आहे, ह्या व्यक्तीकडून हा गुन्हा झालेला आहे अशी शक्यता आहे, त्यावेळेला देखील चौकशी त्या व्यक्तीची केल्याशिवाय, खरंच त्यातून तथ्यता पडताळल्याशिवाय त्या व्यक्तीला अटक करता येत नाही. कारण अटक करून तुरुंगात टाकणं म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीचा एक हक्क आहे बाहेर इतरत्र फिरण्याचा, हिंडण्याचा, तो हक्क काढून घेतल्यासारखा आहे. म्हणून इथं न्यायालयाने काय केलेलं आहे की विना चौकशी कुठल्याही व्यक्तीला अटक करता येत नाही. आणि तो कुठल्याही जातीतला असेल, कुठल्याही धर्मातला असेल, मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे त्याचा धर्म कोणता आहे, त्याची जात कोणती आहे, त्याचं लिंग कोणतं आहे, याच्याशी काही देणं घेणं नाही. प्रत्येकाला जर काही अशी घटना घडली असेल आणि अटक करायची असेल तर अगोदर चौकशी केली जाते आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला अटक करता येते. कुणालाही असं म्हणून आपण की उठकी सूट कुठल्या व्यक्तीला उचलून तुरुंगात टाकलं असं करता येत नाही. आता याशिवाय तिसरी बाब मी मागाशी उल्लेख आला बघा हा नोकरीचा, की नोकरीमध्ये सुद्धा सर्वांना समानता आहे. जसं मी तुम्ही सहज म्हणणार नाही समानता, कारण आता तुम्ही बघताय मराठा आरक्षणाचा प्रश्न फार पेटलेला आहे, ओबीसी आरक्षण त्याच्यावरही सुरू आहे, धनगर समाजाचं आरक्षण त्यांच्यावरूनही सुरू आहे. आता प्रत्येक जातीवर जात काय मागते, आरक्षण नसेल तर आरक्षण मागते, असेल तर वाढवू. त्यामुळे गोंधळ काय होत चाललाय, वाढत चाललाय. समाजातली स्थिती तुम्ही पाहताय की विषमता वाढत चालली, समानता वाढत नाहीये, विषमता वाढत चाललेली आहे. त्यामुळेच बघा सरकारने काय केलं मध्यंतरी, किंवा मग आपण म्हणूया की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लगेच आपल्या संविधानानुसार ते करण्यात आलं की ज्या काही पदव्या आहेत, जसं आपण पदवी एखाद्या व्यक्तीला म्हणतो सर ही पदवी, आता तुम्ही आम्हाला शिक्षकांना सर म्हणता तो भाग वेगळा, पण सर ही पदवी आहे, ती कोणाला दिली होती आणि कुणी माघारी दिली हा इतिहास थोडासा तुम्हाला प्रत्येकाला माहित पाहिजे. आपले फार मोठे स्वातंत्र्य सेनानी होते किंवा समाजसुधारक होते इंग्रजांच्या काळामध्ये, की त्यांना ही पदवी अमुक सर ही पदवी मिळालेली होती आणि नंतर एक ठराविक घटनेनंतर ती इंग्रजांना त्यांनी माघार दिली. ती व्यक्ती कोण, याचा शोध तुम्ही घ्या. ओके, याचा शोध तुम्ही घ्या, कमेंटमध्ये लिहिले तरी चालेल युट्यूबच्या. तर अशा पद्धतीनं बघा की सर आहे, राव बहादर आहे, महाराज आहे, पदव्या आहेत, त्या पदव्या काय केलेल्या आहेत, बंद केलेल्या आहेत. का बंद केलेल्या आहेत, कारण या पदव्यानुसार त्या व्यक्तीचा स्टेटस आपण म्हणूया जरा वाढतो ना, महाराजा, राव बहादर, म्हणून या पदव्याच काय केले, रद्द केल्या. ती व्यक्ती इतरांपेक्षा उच्च आणि बाकी व्यक्ती तिच्या त्या व्यक्तीपेक्षा कनिष्ठ ही भावना मनामध्ये निर्माण होऊ नये म्हणून काय केलेलं आहे की या सगळ्या पदव्या काय केलेल्या आहेत, रद्द केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं जी अस्पृश्यता आहे ती आपण पालन करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. तुझा व्यक्ती कुठल्याही जाती धर्मातले असेल तर तिला विना चौकशी अटक करणं हे देखील चुकीचं आहे किंवा असं देखील करता येत नाही. नोकरीमध्ये समानता आहे, बरोबर ना. आणि चौथं मी तुम्हाला म्हणलं की वेगवेगळ्या पदव्या काय केलेल्या आहेत, रद्द केलेल्या आहेत. आता दुसऱ्या आपण हक्काकडे जाऊया, समानतेच्या हक्कानंतर दुसरा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्य, आता स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये वेगवेगळ्या बाबी यामध्ये अंतर्भूत होतात. तुम्हाला स्वातंत्र्य आहे कशाचं, तर मग अगदी आपण म्हणूया भाषण व अभिव्यक्ती पण स्वातंत्र्याचा प्रकार आहे. तर मी फळ्यावरती लिहिते सगळे मुद्दे. भाषण व अभिव्यक्ती, भाषण म्हणजे बोलणे, भाषण म्हणजे भाषण देणे असं नाही त्याचा अर्थ. भाषण म्हणजे बोलणे ही बाब लक्षात घ्या. आपल्या प्रत्येकाला बोलण्याचा हक्क आहे. तुम्हाला बोलण्याचा पण हक्क गरजेचा आहे का, आहे ना. आणि फक्त बोलणं नाही तर अभिव्यक्ती म्हणजे आपलं मत मांडणं. प्रत्येकाला हक्क आहे आपलं मत मांडण्याचा. हा, पण याचा अर्थ कोणाला काही बोलावं असा होत नाही, दुसऱ्यांची मन दुखावती असं बोलणं चुकीचं आहे. पण आपल्याला आपलं मत मांडण्याचा हक्क आहे. तुम्ही बघा सध्या बघा अभिव्यक्तीचा हक्क या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी, आता हे थोडंसं राजकीय उदाहरण झालं पण तुमच्या माहिती करता सांगायला काही अडचण नाही. बाहेर काय चाललंय हे तुम्हाला माहित पाहिजे. ठाकरे सरकार आपण म्हणतो किंवा आता असणारा महाआघाडी सरकारवरती काय केलं की सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते आणि त्यामध्ये काय सांगितलं होतं की तुम्ही कोणाकोणाला अटक करणार, जे कोणी
या सरकारच्या विरोधात काही मुद्दे वगैरे मांडले किंवा काही नावं ठेवली, अर्थात बोलणं चुकीचं आहे, नावे ठेवणं चुकीचं आहे. पण काही व्यक्तींनी यामध्ये बघा झालेली केस होती की एका महिलेने काय केलं की ठाकरे सरकारच्या विरोधात किंवा आता महागाई सरकार आपण म्हणतो त्या विरोधात, महाराष्ट्र शासनाचं सरकार म्हणलं तरी चालेल, त्या विरोधात काही आपली मतं मांडली आणि चुकीचं आहे वगैरे असे केले. तर मग अशा वेळेला काय केलं की त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल केला. त्या व्यक्तीनं मग सर्वोच्च न्यायालयामध्ये माझा मूलभूत हक्क आहे, मला मत मांडणं हा माझा हक्क आहे, आणि या ठिकाणी काय केलंय की मी मत मांडलं म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. मग अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या व्यक्तीनं काय केलं की दाद मागितली. न्यायालयात दाद मागण्याचा हक्क अजून आपल्याला पुढे घ्यायचा आहे, ते यामध्ये नाहीये, पण ओघाने आला, दोन्ही एकमेकाशी कनेक्ट आहे, म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. मग त्या व्यक्तीनं काय केलं की महिला होती ऍक्च्युली, की तिनं काय केलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितला. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने काय केलं की त्या प्रत्येक अशा व्यक्ती तुमचं मत मांडणार आहे, मग शासन असं प्रत्येक व्यक्तीच्या मागे लागणार आहे का? छोट्या मोठ्या गोष्टीकडे काय करा, दुर्लक्ष करायला शिका. अशा पद्धतीची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने कुणाला दिली, शासनाला दिली. आणि शिवाय प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. छोट्या मोठ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं. तर अशा पद्धतीने बघा की अभिव्यक्ती, आपलं मत मांडणं, सभा व संघटना, सभा घेण्याचा हक्क आहे. संघटना, आपण आपली एक संघटना निर्माण करू शकतो. किंवा तुम्ही विद्यार्थी आहात तर विद्यार्थी संघटना निर्माण करू शकता, किंवा आम्ही शिक्षक आहोत, शिक्षक संघटना निर्माण करू शकतो. आपला हक्क आहे, कारण संघटनेच्या माध्यमातून आपली मतं लोकांच्या समोर मांडता येतात, संघटनेच्या माध्यमातून लढता येतं, म्हणून संघटना गरजेची आहे. सभा मी तुम्हाला सांगितलं, यामध्ये दुसरं, सभा म्हणजे लोक एकत्रित जमवणं आणि एकत्रित जमवून काही ठराविक गोष्टी, याचा अर्थ तुम्ही एकत्रित जमवचाल आणि हाणामाऱ्या करचाल, ह्याला सभा म्हणता येत नाही. त्यामुळे बघा काही सभेला परवानगी नाकारली जाते, कारण त्या सभेतून सामाजिक ऐक्य धोक्यात येते, असं जर शासनाच्या लक्षात आलं तर त्या सभेस परवानगी नाकारली जाते. तर अशा पद्धतीने बघा की सभा ज्या आहेत ह्या सभा तुम्ही प्रत्येक जण घेऊ शकता. यानंतर बघा की संस्था संघटना मी तुम्हाला म्हणलं, याशिवाय वास्तव्य स्वातंत्र्य आणि संचार स्वातंत्र्य. वास्तव्य म्हणजे देशात तुम्ही कुठेही राहू शकता, संचार कुठेही फिरू शकता, देशात तुम्हाला कुठे जाण्याचा हक्क आहे. अर्थात याचा अर्थ मागे या अगोदर बघा मी गेल्या वर्षी म्हणायचो की ह्याला अपवाद जम्मू काश्मीर आहे, 370 कलम तिथं होतं, आणि या कलमामुळं काय होत होतं की देशात कुठेही वास्तव्य करणं, संचार करणं जम्मू काश्मीरमध्ये शक्य नव्हतं. अर्थात काही राज्यामध्ये अजून राज्याची मान्यता त्यांना घ्यावी लागते. जी ईशान्येकडे राज्य आहे त्या राज्यामध्ये तशी सोय आहे की त्या राज्यात तुम्ही जाताना त्या राज्याच्या अगोदर मान्यता वगैरे घ्यावी लागते. पण अर्थात त्यांनी काही शिस्तीचा भाग म्हणून आणि काही अंतर्गत ज्या काही संरक्षणाचा किंवा म्हणून सुव्यवस्थेचा भाग आहे, कायदा सुव्यवस्थेचा भाग म्हणून तसं केलेलं आहे. पण जम्मू काश्मीरला आतापर्यंतची किंवा गत वर्षीपर्यंतची अशी स्थिती होती की तुम्हाला जम्मू काश्मीरमध्ये जाता येत नव्हतं. असं जाता येत नव्हतं असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की खास परवानगी तिथं घ्यावी लागत होती. शिवाय राहण्यालाही परवानगी नव्हती, उद्योग व्यवसायाला देखील तिथं परवानगी नव्हती. अगदी आता सातारामध्ये, आपल्या जिल्हा आपला सातारा असल्यामुळं तुम्हाला माहित असेल की कराडच्या एका मिलिटरीमॅन फौजींनी काय केलं की काश्मीरची महिलेशी लग्न करून, आता आपल्या एका कराडचाच तो युवक आहे, कराडच्या युवकाची आता सासरवाडी काश्मीर झाली. पण हे अगोदर शक्य नव्हतं. का शक्य नव्हतं? कारण 370 कलमानुसार इतरत्र लग्न करणं किंवा त्या भागातल्या मुलींशी लग्न करणं, इतर देशातला कुठलाही जरी एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर ते पॉसिबल नव्हतं. पण आता ते शक्य आहे. आता आपण तुम्ही काश्मीरला आहे, तिकडेही आपण जाऊ शकतो, तिकडे व्यवसाय करू शकतो. 370 कलम रद्द केल्यामुळं झालेला मला फायदा आहे, आणि काश्मीरला, जम्मू काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने ही भूमिका बजावलेली आहे. तर अशा पद्धतीने बघा की सभा संघटना मी तुम्हाला सांगितलं, कुठेही जाण्याचं म्हणजेच वास्तव्य म्हणजे राहणं, संचार म्हणजे जाणं. याशिवाय बघा की आपण आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करू शकतो, हाही आपल्याला एक महत्वाचा हक्क आहे. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात हे नीट लक्षात घ्या. तुम्ही आवडीचा व्यवसाय करणं म्हणजे याचा अर्थ त्या व्यवसायासाठी आवश्यक पात्रताही देखील तुमच्याकडे असली पाहिजे. नाही तर आज तुम्ही म्हणाल आज मला इंजिनियर आवडतात म्हणून मी इंजिनियर झालो, उद्या तुम्ही म्हणाल मला डॉक्टर व्हायचंय, लगेच उद्या डॉक्टर, असा काही अर्थ काढू नका. ती आवश्यक पात्रता तुमच्याकडे असायला हवी, आणि त्या पात्रतेनुसार तुम्ही हवा तो उद्योग, हवा तो व्यवसाय तुम्ही करू शकता. यातून एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही, आपल्याला बघा कशी स्थिती आहे की ठराविक जातीतीलच व्यवसाय ठराविक युवक करताना आपल्याला दिसतात.
म्हणजे समजा बूट पॉलिशचं दुकान असेल किंवा चप्पल बूटचं दुकान असेल, तर आजही आपल्याकडे काही ठिकाणी तरी अशी स्थिती आहे की समजा चांभार समाजातील व्यक्ती आहेत, त्याच तुम्हाला बुटाचं दुकान काढताना दिसतील. दुसरा एखादा समजा एक एक्झाम्पल आपण म्हणून घेऊया, मराठा जातीतला युवक आणि त्याने चपल्याचं दुकान काढले, असं होताना दिसत नव्हतं, आता ते दिसायला लागले. आणि कुणीही ते काढू शकतं. अगदी आपण म्हणूया की कारागीर, आपण म्हणूया केस कापणारे कारागीर आहेत, तर ते सुद्धा बघा आपल्याकडं जे आपण न्हावी जी जात आहे तर त्यातीलच आहेत. पण आता यानुसार जर तुम्ही गेला तर कुणीही दुकान काढू शकतो. असं काही बंधन नाही की बाबा हे काम याच जातीनं करा. जसं आपल्याकडं मग आपण होम हवन करण्यासाठी ब्राह्मण आणले जातात आणि हे ब्राह्मण जातीतलीच असतात, पण दुसऱ्या कोणी होम हवन करूच शकत नाही असं नाही. तुम्ही अगदी मी जातीचा उल्लेख या ठिकाणी करावा लागतो नाही जाताना, तर तुम्हाला जातीविषयी का बोलतोय मी, पण समजा एखादी मांग जातीतील व्यक्ती असेल ती सुद्धा होम हवन करू शकते. म्हणजे जातीनुसार व्यवसाय आपल्याकडे नाहीये, संविधान त्याला परवानगी देत नाही. संविधान सांगतं की तुम्हाला जे व्यवसाय करायचे तुमच्या आवडीनुसार ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता, त्याला जात आडवी येणार नाही. आता तर अशा पद्धतीनं बघा, मी तुम्हाला म्हटलं की हा जो हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क, हा तुम्हाला वेगवेगळ्या बाबी यामध्ये महत्वाच्या आहेत. शिवाय बघा की आपल्या व्यक्तीला एक जगण्यासाठी एक पोषक स्थिती निर्माण करणं, तुमचं राहणीमान उंचावणं, हा सुद्धा या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये. तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाचा काय व्हावा, विकास व्हावा. यानुसार बघा शिक्षण सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. आता मुलांसाठी तुम्हाला माहित असेल की 8वी पर्यंतची जी पाठ्यपुस्तकं आहेत ती सुद्धा मोफत यामध्ये दिलेली आहे. 6वी ते वयाच्या आपण म्हणूया 6 ते 14 या दरम्यानची जी तुमचं शिक्षणाची सोय आहे ती मोफत शासनाने तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला 8वी पर्यंत कोणतीही फी न आकारता, फी म्हणजे तुम्ही म्हणा की शालेय फी असते, पण त्या फीज वेगळ्या आहेत, पण शासन यासाठी कोणताही पैसा, शिकवण्यासाठीचा पैसा तुमच्याकडून घेत नाही, ही बाब लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं की 6 ते 14 वर्ष वयोगटामध्ये तुम्हाला मोफत शिक्षण दिलं जातंय, हा तुमचा एक हक्क आहे. याशिवाय मी तुम्हाला म्हणलं की तुम्हाला जगण्याची हमी दिली जाते, तुमच्या जीवावरती कुठलाही प्रसंग बेतणार नाही, जीविताचं संरक्षण करण्याचा हक्क हा एक महत्वाचा बाब याच्यामधलाच आहे ना, जीविताचं संरक्षण करणं. गृहीत धरून चालूया की समजा काय केलं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला मारणं हा त्या व्यक्तीच्या जीविताच्या हक्काची पायबंदी आहे, तो हक्क कधी केला गेला. तर समजा तुम्ही संरक्षणासाठी जर एखाद्या व्यक्तीला ढकललं असेल तर तो गुन्हा नाही. आम्ही काय म्हणतोय की काय केलं तुम्ही की एखाद्या व्यक्तीला धक्का दिला, पाडलं, तर तो तिच्या हक्काची पायमल्ली आहे, हा त्या व्यक्तीवर झालेला अन्याय आहे. पण एखादी व्यक्ती तुम्हाला मारायला आले आणि अशा वेळी तुम्ही ढकललं तर काय झालं, तर तो तुमचा हक्क आहे की तुमचं संरक्षण करण्याचा. हा पण हे न्यायालयात सिद्ध झालं पाहिजे की तुम्हाला म्हणू आपण की धोका होता म्हणून तुम्ही ती कृती केली. याचा अर्थ उद्या कोणाला जाऊन ढकला असं मला म्हणायचं नाहीये. नीट समजून घ्या की मला एक उदाहरण आपण घेतलं की नेमकी हक्काची परिभाषा तुमच्या लक्षात यावी म्हणून ते घेतलेलं उदाहरण आहे. तर आता जेवढं वाटतं हा हक्क सोपा, तेवढा तो सोपा नाहीये. फार त्यामध्ये वेगवेगळ्या बाबी आहेत, फार डिफिकल्ट हा हक्क आहे. न्यायालयीन बाबीमध्ये बऱ्याचदा ह्याच्यावरती चर्चा आजही होते की शासन किंवा आपण म्हणूया स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष लोटली तरी देखील वारंवार हक्काची परिभाषा काय केलेली आहे, न्यायालयानं उद्धृत केलेली आहे, लोकांच्या पर्यंत पोहोचवलेली आहे, कारण तेवढा हक्क हा विस्तृत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण म्हणूया की शिक्षणाचा हक्क असेल यामध्ये अंतर्भूत होतो. शिवाय मी तुम्हाला सांगितलं की जीविताचं संरक्षण करण्याचा हक्क आहे, ह्या सुद्धा बाबी या हक्कामध्ये येत असतात. आता पुढच्या हक्काकडे आपण जाऊया. तिसरा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क. तर शोषण ही संकल्पना नीट लक्षात घ्या, कारण ही संकल्पना थोडीशी तुमच्यासाठी नवीन आहे अशातला भाग नाहीये. पण शोषण म्हणजे काय हेच बऱ्याचदा समजत नाही. आता शोषण म्हणजे काय, तर शोषण वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं. जसं की समजा तुमची इच्छा नसताना एखादं तुम्हाला काम करायला लावलं, ते तुमचं शोषण. तुमची इच्छा नाही करायला लावलं, आता उद्या म्हणाल की आम्हाला अभ्यास करायचा नसतो आणि मग
पालक अभ्यास करायला लावतात हे तुमचं शोषण आहे का? तर नाही. तुमचे एक तर मुळात ते तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही कर्तव्यामध्ये कसूर करत आहात म्हणून तुम्हाला ते जबरदस्तीने करायला लावलं जातं. तर गमतीचा भाग सोडून द्या. तर शोषण विरुद्धचा हक्क तुमची इच्छा असताना एखादं काम तुम्हाला करायला लावणं हा हे शोषण. तुमची इच्छा आहे शाळेत जाण्याची आणि अशा वेळेला तुम्हाला घरात ते दोन्ही भांड्याचं काम सांगितलं जाते, करायला लावतात, ते जबरदस्तीने करायला लावलं जाते, तर हे शोषण आहे. बरोबर. किंवा आपण म्हणूया की कमी पगार देणं हे देखील शोषण आहे. जेवढी पात्रता आहे, समजा आपण गृहीत धरूया की एखादी व्यक्ती मजुरी करते आणि मजुरीचा दर समजा 400 रुपये आहे, 500 रुपये आहे, तर आधी 100 रुपयामध्येच ते काम करून घेणं, 100च रुपये देणं हे सुद्धा काय आहे? शोषण. म्हणजे लक्षात घ्या की कामाचा मोबदला कमी देणं हे देखील शोषण आहे. गुलामासारखं काम करून घेणं हे देखील शोषण आहे. गुलाम म्हणजे आपल्या मर्जीनुसार एखाद्याला काम करायला लावणं, मर्जीनुसार काम करून घेणं हे देखील काय आहे? शोषण आहे. एखाद्याला मारझोड करणं हे देखील शोषण आहे. इच्छा नसताना मी तुम्हाला मगाशीच म्हणलं की एखादं काम करायला लावणं हे शोषण आहे. एखाद्या व्यक्तीला मारझोड करणं हे देखील शोषण आहे. शारीरिक त्रास देणं, मानसिक त्रास देणं हे देखील शोषण आहे. शारीरिक त्रास म्हणजे मी तुम्हाला म्हणलं मारझोड, मानसिक त्रास म्हणजे मारायचं काय उद्या विषय नाही, सारखं घालून पाडून बोलणं हे शोषण. आपण बघतो बघा की एका ठिकाणी कामाच्या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की अशा घटना घडत असतात की तुम्हाला येतच नाही, तुम्हाला जमतच नाही, तुम्ही असंच करता, तुम्ही तसंच करता, वारंवार बोलणं हे देखील शोषण आहे. म्हणजे अशा पद्धतीनं की ह्या शोषणाच्या वेगवेगळ्या बाबी आहेत. जातीविषयक हिणवणं हे देखील शोषण आहे. शोषण करणं, त्या व्यक्तीवरती एक प्रकारची बंधनं लागणं, त्या व्यक्तीवरती म्हणून आपण की त्या व्यक्तीला जाचक वाटेल अशा पद्धतीनं आपण त्या व्यक्तीशी वर्तन करणं हे सगळं शोषणामध्ये येतं. वेगवेगळ्या बाबी यामध्ये काय आहे? शोषणामध्ये येतात. मुख्यतः बघा, महिलांच्या वरती, बालकांच्या वरती किंवा दुर्बल घटक जे आहेत समाजामध्ये यांचं शोषण होताना आपल्याला नेहमी दिसत असतं. त्यामुळे बघा, शासनानं महिलांविषयी फार कायदे कडक आणलेले आहेत, बालकांच्या विषयी देखील आणलेले आहेत. की जसं बघा की महिलांच्या बाबतीत मी तुम्हाला म्हणलं की घरगुती हिंसाचाराचा कायदा आहे, कारण घरगुती वारंवार महिलांच्यावरती अत्याचार झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे ते बाहेर तर काहीच कळत नाही, सारखं सुनेला घालून पाडून बोलणं, सासूला सुद्धा देखील बोलणं, हा देखील म्हणजे फक्त सूनच आयाशाला भाग नाही, सासूला देखील बोललं जातं. तुम्ही पाहता आता की आई वडिलांचा सन्मान न करणं, त्यांचा हक्क तो डावललाय, एक प्रकारे त्यांना ते त्यांचं शोषणच आहे. त्यांची गरजा पूर्ण न करणं आई वडिलांच्या हे देखील त्यांचं केलेलं शोषण आहे. मी तुम्हाला म्हणलं की स्त्रियांच्यावरती घरगुती होणारा अत्याचार हा एक शोषणाचाच भाग आहे. शारीरिक नाही, मानसिक शोषण सुद्धा स्त्रियांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि मग हे शोषण थांबवणं यासाठी शासन काम करतं. नवीनच विधेयक बघा, शक्ती विधेयक म्हणून नवीन कायदा आता शासन मान्य करणार, महाराष्ट्र शासनाचं त्या संदर्भाने सुरू आहे सगळ्या गोष्टी. तर अशा पद्धतीनं काय आपण म्हणूया की महिलांचं शोषण होताना दिसतंय, बालकांचं सुद्धा शोषण होताना दिसतंय. धोकादायक ठिकाणी त्यांना कामाला लावलं जातं. मागचा एक काळ तुम्हाला माहित असेल तर बघा की हॉटेलवरती मुलं कामाला असायची आणि मग फक्त काय मिळेल ते त्यांना दिलं जायचं, काय आहे ते दिलं जायचं. हे सुद्धा शासनानं आता बंद केलेलं आहे. 14 वर्षाच्या खालील मुलांना त्या ठिकाणी काम करायला परवानगी नाही आणि असं करून घेणं हा गुन्हा आहे. धोकादायक ठिकाणी मुलांना कामाला लावणं हा देखील एक शोषणाचा भाग आहे. म्हणजे कारखान्यामध्ये किंवा खाणीमध्ये देखील मुलं पहिले कामाला झोपली जायची, कमी पैशामध्ये ते मजूर उपलब्ध व्हायचे म्हणून तसं केलं जायचं, हा देखील गुन्हा आहे. दुसऱ्याबद्दल मी तुम्हाला म्हटलं की जे सामाजिक दृष्ट्या काय आहेत की म्हणून आपण की दुर्बल घटक आहेत, दुर्बल हा शब्द प्रयोग वापरला. ठराविक जातीमधले लोक आहेत, मग संख्या बऱ्याचदा असं होतं म्हणाल की आता दिवस नाहीत राहिले पण आपल्याकडे नाहीये, पण जिथं अजूनही शिक्षणाचा प्रसार नाहीये, जिथं अजूनही आपण म्हणूया की हा इंटरनेटचं युग जिथं अजूनही अवतरलेलं नाहीये, तिथं बऱ्याचदा अशा गोष्टी होताना दिसतात की अमुक जातीतले 2-3च घर आहेत. मग इतर जातीतली जी संख्या जास्त असते ती त्या 2-3 जातीतील समाजातील व्यक्तीवरती एक प्रकारे दबावांतरण दिसतं. एक प्रकारे त्यांचं एक शारीरिक म्हणूया, मानसिक म्हणूया आपण, शारीरिक म्हणण्यापेक्षा छळ करताना दिसतात.
दोन तीनच त्या जातीतली घरं असतात. तुम्ही 2-3 घरं असल्यामुळे ती काही फार मोठा आवाज उठवू शकत नाही. मग ही सगळ्या बाजूनं इथं जातीतली घरं आहेत, कुठली जात असेल मग? इथं मी जातीचा फक्त उल्लेख करायचा टाळतो. आणि मग ह्या सगळ्यांनी त्या जातीवर दबाव आणायचा. त्यांना एक भीती असते की जायचं कुठे इथून, मग सगळे हे बाकी जाती सगळे एकत्र येतात, धर्माचे लोक एकत्र येतात, असं होताना दिसतं. दुर्बल जे घटक आहे त्याच्यावरती एक प्रकारे अत्याचार झालेला आपल्याला दिसतो. तर हे सगळ्या ज्या बाबी आहेत त्या शोषणाच्या बाबी आहेत आणि हे शोषण थांबवणं, शोषणापासून आपलं संरक्षण करणं हा आपल्या प्रत्येकाचा हक्क आहे. बघा की कोणकोणत्या हक्कामध्ये कोणकोणत्या बाबी येतात हे तुमच्या नीट लक्षात आलं पाहिजे. पहिला आपण घेतला होता समानतेचा हक्क. समानतेचा हक्क काय सांगतो की कुठल्याही दोन व्यक्तीमध्ये धर्म, जात, वंश, लिंग यानुसार भेद, फरक केला जाणार नाही. आणि मग यामध्ये आपण बघितलं अस्पृश्यता पालन कायद्यानं गुन्हा आहे. नोकरीमध्ये सर्वांना समान संधी आहे. ज्या पदव्या आहेत, राव बहादर असेल किंवा सर असेल, या सगळ्या पदव्या काय केल्या शासनानं रद्द केलेल्या आहेत. तुम्हाला समानते बरोबरच न्यायी संकल्पना सुद्धा सांगितली की न्यायी संकल्पना आणि समानता या दोन मधला फरक तुम्ही काळजीपूर्वक घेणं समजून घेणं गरजेचं आहे. आता न्यायी संकल्पना आपल्याला कुठल्या प्रकरणामध्ये आहे त्यावर आपण ते अभ्यास. समानतेनंतर आपण स्वातंत्र्याकडे गेलो. स्वातंत्र्याची काय सांगते संकल्पना की तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे, तुमची एक संघटना निर्माण करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, देशामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचं, राहण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, हवा तो उद्योग, आवडीचा व्यवसाय निर्माण करण्याचं देखील तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तर ही सर्व स्वातंत्र्य आपल्याला दिलेली आहे. याशिवाय तुमच्या जीविताचं संरक्षण करण्याचं स्वातंत्र्य आहे. याशिवाय मी तुम्हाला म्हटलं की 6 ते 14 वयोगटातील व्यक्तीला, मुलांना शिक्षणाचं देखील शासनानं काय दिलेलं आहे, हक्क दिलेला आहे. आपल्या प्रत्येकाला हक्क आहे की आपलं आयुष्य चांगलं असावं, आपलं आयुष्यमान सुधारावं, आपलं राहणीमान उंच व्हावं, आपल्या व्यक्तीच्या विकासासाठी पोषक आपल्याला वातावरण निर्माण करून द्यावं, हे सुद्धा आपले काय आहे, हक्क आहे. तिसरा भाग मी तुम्हाला सांगितला की तिसऱ्या हक्काचा प्रकार सांगितला की शोषण. शोषण म्हणजे काय, तर एक अशी स्थिती की ज्यामध्ये आपण म्हणूया की तुमच्यावरती मानसिक किंवा शारीरिक दबाव आणला जातोय, अत्याचार केला जातोय, अन्याय केला जातोय आणि त्याविरुद्ध लढण्याचा हक्क म्हणजे शोषणाचा हक्क. कोणकोणते मी तुम्हाला उदाहरणं सांगितली की समजा तुम्हाला कमी वेतनावरती काम करायला लावलं, हे शोषण आहे. जबरदस्तीने काम करायला लावलं, हे शोषण आहे. तुमचं मानसिक खच्चीकरण करणं तुमचं शोषण आहे. कॉलेजमध्ये देखील अशा घटना घडत असतात बघा की अमुक अमुक भागातला आहे म्हणून देखील नावं ठेवली जातात. आता तुम्हाला अजून लहान आहात म्हणजे तुम्हाला ही गोष्ट माहीत नाही, पण आम्ही कॉलेजला असताना ते अनुभवले. किंवा पश्चिम महाराष्ट्रातला आहे आणि तुम्ही जर कॉलेजला विदर्भ नांदेडला साईडला गेला असाल तर ती मुलं पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलांच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात. जर पश्चिम महाराष्ट्रातलं कॉलेज असेल आणि तिकडची मुलं इकडे आली असतील तर ती सुद्धा आपली मुलं सुद्धा त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहत असतात. तुम्ही एकटा पाडणं, कॉपरेट न करणं अशा घटना घडत असतात. यालाच बघा कॉलेजला लेवलला सुद्धा या संदर्भाने सुद्धा आता कायदे आहेत. आता अलीकडं हे प्रमाण थोडं थोडं कमी व्हायला लागलेलं आहे, पण काही भागामध्ये ह्या स्थिती ही म्हणून आपण आजही तशी कंडिशन आहे. तर शोषणाविरुद्धचा हक्क. तर विद्यार्थी मित्रांनो आपण 3 हक्क यामध्ये महत्त्वाचे बघितले. तुम्हाला म्हणलं की घरगुती हिंसाचाराचा कायदा, किमान वेतनाचा कायदा, तर अशा पद्धतीचे कायदे यामध्ये अंतर्भूत आहेत. बालकांना संरक्षण देणारा कायदा. ठीक आहे, तर 3 हक्क काळजीपूर्वक समजून घ्या. प्रकरण शॉर्ट मधलं हे आहे, एकाच तासामध्ये आपण संपवलेलं आहे. जर काही शंका वगैरे असेल तर नक्की मला कळवा आणि स्वाध्याय न चुकता लिहा. धन्यवाद. ओके.